तर 10च्या बातमीपत्राची सुरुवात करूयात आत्ताच्या सगळ्यात मोठ्या ब्रेकिंग बातमीनं। देवेंद्र फडणवीस संरक्षण मंत्री होणार का? देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळणार का? या संबंधी आता राजकीय वर्तुळात एक खळ सुरू झालेला आहे। चंद्रकांत पाटील राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार का अशा चर्चांना आता ऊत आलेला आहे। राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या हवाल्यानं आता ही चर्चा रंगलेली आहे। राजकीय वर्तुळात खळबळजनक ही ब्रेकिंग बातमी आहे। मोठी राजकीय उलथापालथ राज्यात आणि केंद्रात होण्याची शक्यता आहे, कारण देवेंद्र फडणवीस थेट केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जातील अशी शक्यता, असा अंदाज एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीनं वर्तवलेला आहे। विजय नाईक आहेत दिल्लीवरनं, ज्येष्ठ पत्रकार। नाईक सर, देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळणार अशा प्रकारची एक चर्चा रंगलेली आहे। दिल्लीत काय वातावरण रंगले, काय चर्चा रंगली आहे? दिल्लीमध्ये अजून तशा प्रकारचे निश्चित असं काही सांगता येणार नाहीये की त्यांना ताबडतोब बोलावलं जाईल, परंतु जर ती जी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही बातमी खरी असेल तर मला असं वाटतं की तो महाराष्ट्राचं बहुमान आहे। आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की महाराष्ट्राचे ते जर संरक्षण मंत्री झाले तर महाराष्ट्रामधून यशवंतराव चव्हाण हे पहिले संरक्षण मंत्री होते, त्यानंतर शरद पवार प्रधान होते, त्यानंतर प्रमोद महाजन हे झालेले होते, शिवराज पाटील हे डिफेन्स प्रोडक्शनचे मंत्री होते केंद्रामध्ये। त्यामुळे हा जो मान आहे हा फार बहुमान असेल त्यांना महाराष्ट्रात जर मिळालं। आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यावेळी यशवंतराव चव्हाणांना बोललेलं होतं की सह्याद्री दिल्लीला बोलवलं होतं, सह्याद्री म्हणजे यशवंतराव चव्हाणांना की हिमालयाला वाचवण्यासाठी बोलवलं होतं। पण आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी भक्कम सरकार आहे आणि मनोहर पर्रिकर हे जरी गोव्याचे असले तरी ते मराठीच होते। आणि हा जर बहुमान देवेंद्र फडणवीसांना मिळणार असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचाच तो एक मान आहे। आणि त्यामुळे मोदी जे म्हणाले होते की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हे जे म्हटले होते, तर देवेंद्र जे या ठिकाणी आले तर मला वाटतं दोघेही देवेंद्र आणि नरेंद्र दिल्लीतच असतील। परंतु महाराष्ट्र सांभाळणे अतिशय महत्वाचं आहे यावेळेला, कारण आता जी इलेक्शन झाली महाराष्ट्रामध्ये, जी स्थानिक इलेक्शन झालेली आहेत, निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामधून एक वेगळं चित्र आता समोर येत आहे। आणि शिवसेना ही जरी सरकार बरोबर असली तरी पंचायत समित्या किंवा त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदा आहेत त्या ठिकाणी नवं समीकरण शिवसेनेने होऊ घातलेलं आहे। आणि त्या ठिकाणी भाजपला फार मोठा विरोध त्या ठिकाणी शिवसेना करते आहे। अशा परिस्थितीमध्ये नवा मुख्यमंत्री जो येईल त्याला ते पूर्ण महाराष्ट्र सांभाळता येईल का नाही या निकषावरती बरंच काही अवलंबून राहील। हो, नक्की। नाईक सर, धन्यवाद, खूप सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल। तर देवेंद्र फडणवीस संरक्षण मंत्री होणार का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी। प्रसन्न सर, देवेंद्र फडणवीस संरक्षण मंत्री होणार का अशा चर्चा रंगलेल्या आहेत। दोन फॅक्टर या बातमीमध्ये दिसत आहेत, कारण चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री पदावर आणि देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री पदावर। कशा प्रकारे तुम्ही या बातमीकडे बघताय? दोन घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत। अनिकेत, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांसाठी हे स्पष्ट करायला हवं की ही बातमी आज तक या वृत्तवाहिनीने स्वतःच्या ट्विटर हँडलवरती दिलेली आहे, शक्यता व्यक्त केलेली आहे। या आतापर्यंत अशा प्रकारचे मेसेजेस फिरत होते, मोठ्या प्रमाणात ते व्हायरल झाले होते की मुख्यमंत्र्यांना कदाचित म्हणजे देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाईल, मात्र ते केवळ एक व्हॉट्सअपवरती असणारं कॅम्पेन केलं जातं, हितसंबंध असतात त्यांच्याकडनं केलं जात होतं। पण एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने ही माहिती दिल्यामुळे आता त्याची दखल आपल्याला घ्यावी लागणार आहे। आणि कारण केंद्रामध्ये दिल्लीमधल्या या सगळ्या घडामोडी आहेत त्यामुळे आपण त्यांच्यावरती विसंबून असतो आणि याच्यामध्ये शक्यता सुद्धा आहेत। या सगळ्या शक्यतांचा खेळ असला तरी आता त्याला एक मोमेंटम आलेला आहे। मुळामध्ये अशी शक्यता सांगितली जाते की आता डिफेन्स मिनिस्टरपदी एक अतिशय खंबीर व्यक्ती असण्याची गरज आहे। मनोहर पर्रिकर तर गोव्यामध्ये परत आलेले आहेत। अशावेळी कोण पर्याय असू शकतात? कुठल्या तरी मुख्यमंत्र्याला वरती घेऊन त्याच्याकडे ही जबाबदारी द्यावी लागणार होती। अशावेळी एक नाव पुढे आलं, ते देवेंद्र फडणवीस। त्याच्यामागचं कारण मुख्यतः असं, हे नाव पॉपअप होण्याच्या मागे महाराष्ट्रात ज्या प्रकारचा परफॉर्मन्स देवेंद्र फडणवीसांनी दाखवला, इव्हन 2014 साली सुद्धा विधानसभेच्या आसपास नेहमी घोषणा सुद्धा होती, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र। त्यामुळे आता देवेंद्रांची मदत नरेंद्रांना लागत असेल तर देवेंद्र तिकडे जाऊ शकतात, असा हा सगळा प्रकार आहे। आपण याबद्दल अधिक जाणून घेऊयात। आपल्यासोबत भारतकुमार राऊत हे ज्येष्ठ पत्रकार, खासदारही राहिलेले आहेत, दिल्लीचा अनुभव आहे त्यांना। राऊत सर, ही शक्यता आज तक सारख्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने व्यक्त केलेली आहे, अशी खरंच कुठली हालचाल चालू असेल का? आणि असं चालू असेल तर त्याचे अर्थ काय घ्यायचे?
नेमकं पडद्याच्या आड काय हालचाली चालतात हे आपण इथे बसून नाही सांगू शकतो. बरोबर आहे. परंतु जी काय आता जी बातमी चालू आहे त्याच्यामध्ये तथ्य असावं अशा तऱ्हेने ती बातमी चाललेली आहे. त्याची मी 2-3 कारणं सांगतो. एक म्हणजे नक्की पर्रिकर परत गोव्याला परत गेलेले असल्यामुळे आणि दिल्लीमध्ये आत्ता तरी संरक्षण मंत्री पद सांभाळेल असा दुसरा कुठला मंत्री मला तरी आता दिसत नाही. त्यामुळे तिथे नक्की एक पोकळी आहे. आता महाराष्ट्राला अशा तऱ्हेने दिल्लीच्या मदतीला जाण्याचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण 1962 साली अशा तऱ्हेने यशवंतराव 63 साली सुरुवातीला 63 जानेवारी फेब्रुवारीमध्ये यशवंतराव चव्हाणांना असंच पंडित नेहरूंनी संरक्षण मंत्री करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून त्यांनी तिकडे बोलावून नेलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी शरद पवार यांना दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री म्हणून नेलं होतं. त्यामुळे हा महाराष्ट्राला इतिहास आहे आणि अनेकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री केलेला आहे असं आपण. त्यामुळे इतिहासाचा दाखला घ्यायचा तर असं घडू शकतं. मात्र आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व इथून तिकडे नेल्यामुळे इथे काय परिणाम होतील याचा सुद्धा विचार नक्कीच भाजपचं केंद्रीय नेतृत्व करत असेल. अजूनही भाजपला इथे पूर्ण बहुमत नाही. शिवसेनेच्या पाठिंब्यावर हे चाललेलं आणि ते देवेंद्र फडणवीसांनी सरकस अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आणि त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये स्वतःचं नेतृत्व हे ग्रामपंचायतीपासून ते महापालिकांपर्यंत सगळीकडे प्रस्थापित केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी विरोधकांची ह्याच्यातली हल्ल्यातली धारच काढून घेतलेली आहे. अशा वेळी या परिस्थितीमध्ये तातडीने जर का देवेंद्र फडणवीसांना जर का दिल्लीत नेलं तर महाराष्ट्राचं काय होईल याचा विचारही केंद्रीय नेतृत्वाला करावा लागत असेल. कारण आता जे चाललंय त्याच्याप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील यांना इथे आणतील मुख्यमंत्रीपदी असं बोललं जात आहे. अर्थात तसेच आणखीन 3-4 लोक आहेत ज्यांच्यावर कोणा तिकडे आणता येईल. परंतु अशा तऱ्हेचा जुगाड हे साहस आज नरेंद्र मोदी करतील का आणि असं करण्याची आवश्यकता आहे का ही परिस्थिती आहे. त्यामुळे याला शक्यता आणि अशक्यता दोन्ही बाजू याला आहे. हो राऊत सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सांगितलेले काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राला परंपरा आहे अशा प्रकारे संरक्षणाची जबाबदारी अंगावर घेण्याची. त्याचे दाखले सुद्धा आता भारतकुमार राऊतांनी दिले. आणि पण तरी सुद्धा यामध्ये आपल्याला अनेक लक्षात घ्यावं लागेल की या शक्यता आहेत. सध्या मुळामध्ये एका फार वेगळ्या अर्थाने जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याला केंद्रामध्ये पाठवलं जातं त्या व्यक्तीसाठी एका फार वेगळ्या अर्थाचं ते डिमोशन आहे. कारण मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री असतो. त्यातही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पाठवण्यात येण्याचा मोठा निर्णय नरेंद्र मोदी आता घेतील का, जेव्हा महाराष्ट्राची एक अतिशय नीट घडी लागलेली आहे. मुंबई महापालिकेचं राजकारण मुख्यमंत्र्यांनी यशस्वीरित्या सोडवलेलं आहे. असं असताना त्यांच्या प्रतिमेचा भाजपला फायदा होत असताना आता त्यांना केंद्रात संरक्षण मतासाठी घेतील का ही शक्यता खूपच धुसर आहे. पण तरी सुद्धा ह्या सगळा योगायोग बघावा लागतो की मधल्या काळात मोठ्या प्रमाणात मेसेजेस फिरत असताना आज एक राष्ट्रीय वृत्तवाहिनी जेव्हा हे वृत्त देते त्यावेळी आपल्याला त्याच्याकडे गांभीर्याने बघावं लागतं, त्या घडामोडींकडे बघावं लागतं. कारण याची आपल्याला कल्पना आहे नेहमी अशा बातम्यांचं वादळ किंवा अशी जी प्रचंड मोठी काही घडामोड घडत असते पहिल्यांदा त्याची चाहूल लागायला लागते. काही छोट्या छोट्या घडामोडी, काही कॅम्पेन सुरू होतात सोशल मीडियावरती, त्याच्यातून आपल्याला पहिल्यांदा भनक लागते आणि मग त्याचं रूपांतर खऱ्या बातमीत होतं. सध्या तरी ही बातमी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती दिल्याने त्याची दखल आणि ती महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे आपण ती दखल घेतलेली आहे. पण त्याच वेळी या गोष्टी अशक्य नाहीत. मनोहर पर्रिकरांसारखा अतिशय उत्कृष्ट प्रशासक, गोव्याचा उत्तम मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री केंद्रात बोलवला गेला होता. यापूर्वी यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा दाखला आत्ताच आपल्याला भारतकुमार राऊतांनी दिला. त्यामुळे अगदीच हे अशक्य आहे असं म्हणता येणार नाही. पण तूर्तास तरी आपल्याला बघावं लागेल या बातमीची सत्यता प्रत्यक्षात किती येते. नक्की धन्यवाद प्रसन्न सर दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल, केलेल्या विश्लेषणाबद्दल. तर देवेंद्र फडणवीस संरक्षण मंत्री होणार का अशी जी चर्चा रंगलेली होती, अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली होती. आता एका अधिकृत ट्विटर हँडलवर, एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र ज्याप्रमाणे आता सगळ्या मान्यवरांनी मतं मांडली की ही अशक्य गोष्ट नाही, ही धूसर गोष्ट नाही, तसंच त्यामुळे आगामी काळात आता गोष्टी कशा बदलतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.